बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदीची चर्चा होती आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला 10 मार्च रोजी लिहिलेलं पत्र समोर आले आणि त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालेलं आहे। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आला नाही। मात्र या पत्रामध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःच्या अध्यक्षपदाचा उल्लेख केल्याचं समोर आलंय। या पत्रात शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून उल्लेख केलाय। 10 मार्चला दिलेल्या पत्राने राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे। 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याच वेळी हे ठराव पारित करण्यात आलं। दरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना देण्यात आल्याचं पत्र निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता। तर 28 जानेवारी अजित पवार यांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालावधी दरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आला तो ग्राह्य धरू नये असं सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता। आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलेलं आहे। सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रावरून नवा मुद्दा चर्चेत आलाय। 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं। स्क्रीनवर दिसत असलेलं पहिलं पत्र हे 10 मार्च 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय। या पत्रात सुनेत्रा पवार अध्यक्ष आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत। तर सुनेत्रा पवारांच्या नावासमोर अध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असं पद लिहिलेलं दिसतंय। तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीये आणि दुसऱ्या विंडोमध्ये दिसणारं पत्र हे अजित पवार हयात असताना म्हणजेच 20 मे 2025 रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आहे। यात अजित पवारांच्या नावासमोर अध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख दिसतोय। राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विलीनीकरणाच्या चर्चेची आपल्याला माहिती होती असं वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाल्यात। सुनील तटकरे यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला का याची चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निशाणा साधलाय। सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झाली होती सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो, पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती। आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना उशिरा का होईना पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती। आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा। जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही। त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। बुधवारी रात्री त्या दिल्लीत दाखल झाल्या। दिल्लीमध्ये राज्यसभेच्या कामकाजात त्या सहभागी होऊ शकतात असं सांगितलं जातंय। महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय। या भेटीत राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार का आणि अशा विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत।